इथे मला उद्या डेकोरेशन आहे. इथं परमनंटली या हॉटेलसाठी त्यांना आर्टिफिशियल फ्लावर्सचे पट्टे फिक्स करून पाहिजे आणि चेरी ब्लॉसमचे थोडेसे पट्टे पाहिजे. त्यासाठी मला इथं व्हिजिटसाठी बोलवलं होतं. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मला उद्या आहे एक केकची ऑर्डर. त्याची प्रिंट मी आजच काढून ठेवलेली आहे कारण उद्या वेळ नाही मिळणार म्हणून. आणि इथं आले होते मारुंजीला व्हिजिटसाठी. हे आहे त्यांचं रेस्टॉरंट आणि इथं त्यांनी नवीनच केलेलं आहे. इंटेरियर खूप छान केलेलं होतं. त्यांना वरच्या बाजूला ते आहे तिथं त्यांना फ्लावर्सचे पट्टे लावून पाहिजे होते. त्यासाठी मी इथं व्हिजिटला आले होते. व्हिजिटला यायची काही गरज नव्हती पण कस्टमर खूपच फोर्स करत होते एकदा व्हिजिट करून जा, त्यामुळे मी आले होते. आता मला केकचं मटेरियल नव्हतं थोडंफार, तर मी ते मटेरियल घेण्यासाठी गेले होते आणि ते आता मटेरियल घेऊन आलेले आहे घरी आणि केक बनवून ठेवलेला आहे. आणि आता मी डेकोरेशनसाठी निघालेले. आज 2 डेकोरेशन आहे मला. एक आहे ब्राईड वेलकमचं डेकोरेशन. त्यासाठी मी पिंपरीच्या मार्केटमध्ये आले होते इथं फ्लावर्स घ्यायला. इथं फ्लावर्स घेतले आणि जेवण काही केलेलं नाही आहे म्हणून मी आता थोडंसं नाश्ता पण करणार आहे पिंपरीमध्येच. नंतर बलून्सचं थोडंसं मटेरियल घेतलेलं आहे आणि इथं लोणी डोसा मी खाल्ला होता कारण मला भूक लागली होती. मी काहीच खाल्लं नव्हतं. मग ह्या लोकेशनवरती पोहोचले. पहिलं डेकोरेशन केलेलं आहे. या डेकोरेशनलाही खूप वेळ लागला होता आणि आता मला सगळं मॅनेज करायचं आहे. वेळ खूप कमी आहे आणि काप खूप जास्त आहे. तर पहिलं डेकोरेशन कंप्लीट झालं होतं. नंतर मारुंजीला मी पोहोचले आणि इथं पोर्टर करून गाडी मागून हे सगळं मटेरियल मागवलं होतं आणि हे फ्लावर्सचे पट्टे रेडीच होते. फक्त हे चेरी ब्लॉसमचे पट्टा आहे तो खालचा तो बनवायचा होता. आणि माझे हेल्पर पण बोलवले होते पण ते पण माहिती आहे हेल्पर कसे असतात, वेळेवर दगा देतात, येत नाही लवकर वेळेवर कामाला. मलाही त्यामुळं लेट झालं आणि आता हे सगळं आम्ही डेकोरेशन केलं. आणि मला एक केकची ऑर्डर पण नेऊन द्यायची होती. त्याला थोडंसं लेट झालेलं आहे पण कस्टमर ओळखीचे असल्यामुळं ते काही बोलणार नाही आहेत. त्यांना मी सांगितलं होतं, ते म्हटले 7:30-8पर्यंत आणून दिलं तरी चालेल. मग मी आता केक दिला आणि त्यानंतर मी आता झोमॅटो डिलिव्हरीसाठी निघालेले. पहिली ऑर्डर आली होती मला मोमोची, हाऊस ऑफ मोमोजची, आणि ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला मिळाली होती 26 रुपये. नंतर आली ऑर्डर, ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मी बन्सल प्लाझामध्ये आले होते. आणि दुसरी ऑर्डर आली मला बेल्जियम ॲपलची. ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला मिळाले होते 54 रुपये. ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी आले होते मी या सोसायटीमध्ये. आणि ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मग मला आली होती MR बेकरीची ऑर्डर. आणि ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मी चालले होते तर तेव्हा गाय आली होती माझ्या गाडीजवळ आणि ती अशी दिसत होती. मला तिची भीती वाटली. बघा ती किती छान स्माईल करते आहे. पण म्हटलं तिचे शिंग पाहून मला भीती वाटत होती त्यामुळे मी जवळ गेलेच नाही. नंतर ती गेली. नंतर मला ऑर्डर आली होती रुची चायनीजची आणि ही ऑर्डर डिलिव्हर केली. नंतर आली होती मला स्वामीज किचनची. इथं मल्टी ऑर्डर होती. माझ्यासारखे आणखी डिलिव्हरी पार्टनर्स होते इथे. आणि नंतर ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर डिलिव्हर केली होती मी या बिल्डिंगमध्ये. मल्टी ऑर्डर होती तर दुसरी ऑर्डर मी इथे डिलिव्हर केली होती. ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला एक होम किचनची ऑर्डर आली होती आणि ही मला लोकेशन काही सापडतच नव्हतं. हे आहे रॉयल होम्स आणि रॉयल होम्सच्या साईडला त्याचं लोकेशन संपलं होतं पण ते लोकेशन दुसरीकडेच होतं. ती ऑर्डर घेतली आणि नंतर गुरुकृपाची ऑर्डर घेतली. ही मल्टी ऑर्डर होती. एक ऑर्डर मला डिलिव्हर करायची होती फक्त 100 मीटरवरती आणि दुसरी ऑर्डर केली मी गायत्री एलिगन्समध्ये. आणि नंतरची ऑर्डर मी डिलिव्हर केली होती गुरबानी लिव्हिंग्समध्ये हॉस्टेलमध्ये. याचं जे लोकेशन आहे ते थोडंसं आतल्या गल्लीमध्ये दाखवत होतं पण हे लोकेशन थोडंसं बाहेर होतं. नंतर आली होती मला इथली ऑर्डर या रेस्टॉरंटची भूमिकाची आणि सिक्रेट सांबरची. ही मल्टी ऑर्डर होती. ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मी एक ऑर्डर डिलिव्हर केली, त्याला दाखवले होते 70 रुपये आणि नंतर होती माझी 20 रुपये टिप. आणि ही ऑर्डर डिलिव्हर केली होती मी या सोसायटीमध्ये. ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आली होती एक ऑर्डर आणि त्या ऑर्डरमध्ये फक्त 2 आईस कोन होते. आणि हे कस्टमरचं इतकं मोठं मन होतं की त्यांनी 60-70 रुपयाची ऑर्डर होती फक्त आणि त्यामध्ये त्यांनी मला 20 रुपये टिप पण दिली होती. ही ऑर्डर मी डिलिव्हर केली होती या श्री मोरया कृपा सोसायटीमध्ये. नंतर मला ऑर्डर आली होती अन्नपूर्णाची आणि इथून पण मी मल्टी ऑर्डर घेतली होती. एक ऑर्डर डिलिव्हर केली होती पलाश आयकॉनमध्ये आणि दुसरी ऑर्डर डिलिव्हर केली होती मी एम्पायर स्क्वेअरमध्ये. ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला KNSची ऑर्डर आली होती अजमेराच्या आणि ही ऑर्डर डिलिव्हर केली होती मी आदित्य एन्क्लेव्हमध्ये. ही चिंचवडला ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला चिंचवडमधल्याच एल्प्रोची ऑर्डर आली होती बोबा भाईची आणि ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी आले होते मी या सोसायटीमध्ये. इथे ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला परत एल्प्रोचीच ऑर्डर आली होती आणि आता 11 वाजून गेले होते तर आत गाडीने यायला अलाउड नव्हतं. आणि इथून 500 ते 600 मीटर वरती जायचं, परत चालत जायचं, परत वरती पण चालायचं. ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला परत पिझ्झाची तिथली ऑर्डर आली होती. ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आली होती 29 रुपये. नंतर ही लास्टची ऑर्डर आहे आता थिओग्रामाची आणि ही ऑर्डर डिलिव्हर केली मी त्याच्याच साईडला. कस्टमर ऑलरेडी हे
कस्टमर ऑलरेडी ते पार्सल घेऊन गेलेले होते, मला फक्त पिक अँड ड्रॉप